तरुणीवर सामूहिक बलात्कार, शेजारी ते वडिलांचे मित्र. आत्तापर्यंत 45 जणांना अटक. केरळमधील पथनमथिट्टामध्ये बलात्कार प्रकरणात पीडितेनं 30 पैकी 6 FIRमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या 45वर पोहोचली आहे. बालकल्याण समिती CWCचे अध्यक्ष आणि पथनमथिट्टा येथील वकील N. राजू यांनी सांगितलं, कायद्यानुसार पीडितेला प्रत्येक FRIमध्ये दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवावा लागतो आणि हे अनिवार्य असून प्रक्रियेचा भाग आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की यापूर्वी पीडित मुलगी आजारी असल्यामुळे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवू शकली नाही आणि यापूर्वी या प्रकरणात 28 आरोपींना अटक केल्यानंतर विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्यात आली होती. पथनमथिट्टाचे पोलीस अधीक्षक VG विनोद कुमार यांना या SITचे प्रमुख बनवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत DSP नंदकुमार S यांनाही या SITमध्ये ठेवण्यात आलं आहे. नंदकुमार हे या प्रकरणाचे तपास अधिकारी राहतील आणि इतकं काही पोलीस निरीक्षक या पथकात असतील. हे पथक तिरुअनंतपुरम रेंजच्या DIG अजिता बेगम यांच्या हाताखाली काम करतील. या प्रकरणी आरोपींमध्ये विद्यार्थिनीचे शेजारी, मित्र, तिच्या वडिलांचे मित्र, क्रीडा प्रशिक्षक आणि इतरांचा समावेश आहे. यातील 2 आरोपी 17 वर्ष वयोगटातील अल्पवयीन आहेत. अन्य आरोपी 19 ते 47 वयोगटातील आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 18 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या तक्रारी 2 पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. पथनमथिट्टा जिल्ह्याचे डेप्युटी SP नंदकुमार S यांनी सांगितलंय, SC/ST कायदा आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कारण हे गुन्हे गेल्या 5 वर्षात घडले आहेत. यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. गेल्या 5 वर्षात मुलीवर 3 वेळा सामूहिक बलात्कार झालाय असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पीडित मुलीचा शेजारी आणि बालपणीच्या मित्राला या प्रकरणात पहिला आरोपी करण्यात आला आहे. या मुलीवर तिच्या घराजवळ सामूहिक बलात्कार झाला आहे असा आरोप आहे. सखी या महिला हक्क संघटनेनं या लैंगिक अत्याचाराचं वर्णन निरखून असं केलं आहे. या प्रकरणात तिच्या शेजारी राहणाऱ्या बालपणीच्या मित्राचं नाव पहिल्यांदा समोर आलं. विद्यार्थिनी 13 वर्षाची असताना त्यांच्यात मैत्री झाली. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्या मित्रानं आधी विद्यार्थिनीला नग्न छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवले होते. त्याच्या एका मित्राचे नावही या प्रकरणात नोंदवलं गेलं आहे. पथनमथिट्टा जिल्हा गुन्हे शाखेच्या मीडिया सेलचे संजीव M यांनी सांगितलं, विद्यार्थिनीने तिच्या वडिलांच्या फोनवर 40 लोकांच्या कॉलचे पुरावे दिले आहेत. विद्यार्थिनीला धक्का बसला आहे असंही ते म्हणाले. 3 ते 4 वर्षाच्या दरम्यान तिच्याबरोबर हा प्रकार घडल्याचं पीडित विद्यार्थिनीनं म्हटलेलं आहे. आरोपींमध्ये शेजारी, वडिलांचे मित्र, क्रीडा प्रशिक्षक मित्र आणि इतरांचा समावेश आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपींमध्ये 2 आरोपी 17 वर्षांचे अल्पवयीन आहेत. इतर आरोपी 19 ते 47 वयोगटातील आहेत. गेल्या 4-5 वर्षांपासून अत्याचार झाल्याने या काळात तरुणी अल्पवयीन होती. त्यामुळे या प्रकरणी ॲट्रॉसिटी आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पथनमथिट्टाचे पोलीस उपअधीक्षक नंदकुमार S यांनी दिली आहे. यात गँगरेपच्या 3 घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पहिला आरोपी म्हणून तरुणीच्या बालमित्राचा उल्लेख आहे. तरुणी 13 वर्षांची असताना त्यानं तिच्यावर अत्याचार केला होता. पहिल्या आरोपीकडे फोनमध्ये तरुणीच्या लैंगिक शोषणाबाबतचे काही पुरावे होते. त्याचा वापर करून तिला ब्लॅकमेल करून वारंवार शोषित केलं जात होतं. तो तिला धाक दाखवून मित्रांकडे घेऊन जायचा. समुपदेशकांनी पीडितीच्या घरी भेट दिली. त्यावेळी समुपदेशकांमुळे हा प्रकार समोर आला. महिला हक्क आणि अधिकारासाठी काम करणाऱ्या सखी मंचानं हे धक्कादायक प्रकरण असल्याचं म्हटलंय. विद्यार्थिनीने तिच्या वडिलांच्या फोनवर 40 जणांकडून आलेल्या कॉलचे पुरावे दिले आहेत. विद्यार्थिनीनं तिच्या शालेय दिवसांच्या काळात आलेले अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हे सगळं समोर आलंय. तरुणी सतत मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा हट्ट धरून होती. त्यामुळे समुपदेशकांनी थेट राजीव यांना संपर्क केला. त्यानंतर पीडित तरुणी तिच्या आईसह बालकल्याण समितीच्या अध्यक्षांच्या कार्यालयात गेली. त्या ठिकाणी तरुणी मानसोपचार तज्ज्ञांशी बोलली आणि त्यावेळी तिची आई बाहेर बसली होती. तर केरळच्या महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. पीडित तरुणी आणि तिच्या आईला सुरक्षित ठिकाणी संरक्षणात ठेवण्यात आलेलं आहे. महिला हक्क संघटना सखीच्या वकील संध्या जनार्दना पिल्लई म्हणाल्या, या प्रकरणातून स्पष्टपणे दिसून येते की मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, आणखीन बऱ्याच गोष्टी करण्याची गरज आहे. संध्या पुढे बोलताना म्हणाल्या, याचा अर्थ स्पष्ट आहे की मुलांची सुरक्षा करण्यात व्यवस्था अपयशी ठरलेली आहे. शिवाय या प्रकरणात पीडिता गरीब अनुसूचित जातीच्या कुटुंबातून येते आणि ती सर्वात जास्त धोक्यात असलेल्या स्थितीत असते. सध्या तपास सुरू आहे आणि या प्रकरणात पुढे कसं जायचं यावर आम्ही लवकरच निर्णय घेऊ असंही त्या म्हणालेल्या आहेत.